पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी, जैसे ऐसे यांची भेटी, जिही हरी धरी रामनी, दिले संसाराशी भाग्याचा, कोण हा भाग्याचा, ऐशी आशी बोले वाचा, जिही हरी धरी रामनी, दिले संसाराशी पाणी, तुका म्हणे ज्यांचे भेटी, तुका म्हणे ज्यांचे भेटी, होय संसाराचे तुटे, जेही हरी धरिला म्हणे, दिली संसाराशी पाणी, जन्मादश्य तोन्वयादि तरतश्चार्थेष्व विज्ञस्वराट, तेने ब्रह्मरूढाय आदि कवये, मुह्यन्ति यत्सुरयः, तेजो वारिमृणां यथा विनिमयो, यत्र त्रिसर्गो मृषा, धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम्, सत्यं परं धीमहि, सम्पाद्य ज्ञानञ्च विदाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं, ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम्, तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं, नृत्यार्तिहं प्रणतपाल भवाब्धिपोतो, वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्, श्री संताची या माता चरणावरी, श्री संताची या माता चरणावरी, श्री संताच्या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरे, वाढले अंतरे प्रेम सुख, कोण पुण्य कोणा गाठी, कोण पुण्य कोणा गाठी, जैसे ऐसे यांची भेटी, जी हरी धरिला म्हणे, दिली संसाराशी पाणी, शिवेला निवडलेला अभंग, विश्व संत संत श्रेष्ठ, वैराग्याची मूर्तिमंत मेरू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या गाथेतील अनेक प्रकरणापैकी संतपर नावाचं जे प्रकरण आहे, आणि त्या संतपर प्रकरणातला संत जीवनाचं यथार्थ चिंतन करणारा हा 4 चरणाचा अभंग आहे. विठ्ठल
अभंगाला स्पर्श करण्याअगोदर तुम्ही आम्ही सर्वजण ग्रामस्थ मंडळी ग्रामदैवत हनुमंतरायाच्या दरबारात कोणत्या कारणाने एकत्रित आलो त्याच कारण सर्वाला माहित आहे. सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवंताची कृपा आहे. स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु प्रातस्मरणीय नथुरामजी महाराज केहळकर यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून ग्रामस्थ मंडळीच्या वतीनं सप्ताह कमिटीच्या प्रयत्नाच्या पराकाष्ठेतून गुरुवर्य बाबांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून ही भक्ती साधना चालू झालेली आणि 11व्या वर्षातील आज ही दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा आहे. पाहता पाहता श्री गुरु महाराजांचा स्थूल देह शांत होऊन 11 वर्ष पूर्ण होतात. पुढच्या वर्षी महाराजांना जाऊन 12 वर्ष होणार आहेत. म्हणजे एक तप पूर्ण होणार. महाराजांचं गाव कोणतं, राहिले कोणत्या गावात, पुण्यतिथी कोणत्या गावात, ही तर संत जीवनाची क्रांती. संतांचं जीवन हे परिच्छिन्न नसतं. संत जीवन हे व्यापक दृष्टिकोनातलं असतं. नाही तर कुठं राहिला जिंतूर तालुका आणि कुठं राहिला मानवत तालुका. कारण संताला देश काळ वस्तू कोणताच परिच्छेद नसतो. या दृष्टिकोनातून तुम्ही मंगरुळकर मंडळी मोठी भाग्यवान आहे की श्री गुरु नथुराम बाबा केहळकर यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून तुम्ही ही भक्ती साधना चालू केलेली. यंदाच 11वं वर्ष आणि दुसऱ्या दिवसाची ही चिंतन सेवा आहे. आम्ही भाग्यवान की तुमच्या मंगरुळच्या सप्ताहात सेवा करायला योग आला. या गावामध्ये महाराजांचं येणं जाणं, महाराजांची पुण्यतिथी तुम्ही चालू केली. आता इकडं तर काही परिचय माझा कुठंच नाही. एकदा फक्त या पाळुदीला आलो आणि एकदा त्या मानवतला आलो. पुन्हा इकडे मी आलो. याच्या अगोदर तुम्ही मला बघितलं का? नाही. तसा मी बघण्यासारखा नाही मी. पण आपली भेट पहिली आणि आमचे हरिभक्त परायण महाराजांची सेवा ज्यांना घडली ते आमचे शेवाळे महाराज. त्यांनी मला संपर्क केला. म्हणजे महाराज मंगरुळचा फोन येईल. मग तुमच्या ग्रामस्थांच्या वतीनं उद्धवरावनं फोन केला आणि मी ही आजची चिंतन सेवा स्वीकारली. महाराजांची तुम्हाला सेवा घडलेली म्हणून तुमची सेवा करण्यात मला आनंद आहे. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तुका म्हणे मज घडो त्याची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. म्हणून नथुराम महाराजांच्या जीवनावर चिंतन करायचे. त्या अगोदर तुम्हा सर्व सज्जन माय बापाच्या आशीर्वादाची अपेक्षा करतो. तुम्ही संत माझी आकडा दिठीचा कराल बहुडा, तरी तुम्हा माने एवढा होईन मी. पुनश्च एकदा तुम्हा सर्वांच्या चरणी मनोभावी लीन होतो आणि चिंतनाला निवडलेल्या अभंगाच्या पदापदाचं चिंतन करतो. विठ्ठला विठ्ठला. हो, सेवेला निवडलेला अभंग तुकाराम महाराजांचा आहे. फार चरणाचा नाही पण 4 चरणाचा आहे. प्रकरण मात्र संतपर आहे. अभंगात संत शब्द कुठेच नाही पण संतपर प्रकरणाला हा अभंग सोडून स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु जोग महाराजांच्या गाथेप्रमाणे हा अभंग संतपर प्रकरणातला आहे. आणि विशेषत्वानं श्री गुरु नथु महाराज या अभंगावर कीर्तन करत होते. विठ्ठला विठ्ठला. हो,
म्हणून चारही चरणात आज तुकाराम महाराज तुमच्या आमच्या पुढं संत जीवनाचं चिंतन करतात. म्हणून बुवा मानवी जीवनामध्ये संत जीवन हे अति महत्वाचं आहे. मानवी जीवनाला संत जीवनाचा स्पर्श जर झाला नाही तर मानवी जीवन हे अपूर्ण आहे. संत जीवन जर मानवी जीवनात आलं नाही तर मानवी जीवनाची इति कर्तव्यता, अत्यंत दुःखाची निवृत्ती, परमानंदाची प्राप्ती कालत्रयही होणे शक्य नाही. म्हणून सांगण्याचे तीर्थ एक आहे की या सामान्य मानवी जीवनात लाख मोलाचं संत जीवन आलंच का आलं पाहिजे. कारण त्या संत जीवनाशिवाय, त्या संतरूपी परिसाशिवाय या जीवरूपी लोखंडाला सोन्याची किंमत येणारच नाही. संत जीवन हे अति महत्वाचे. आज तुम्ही ग्रामस्थ देवाचा उत्सव साजरा करत नाहीत, तुम्ही देवाच्या भक्ताचा उत्सव चालू करा. धन्य पुण्य रूप कैसा झाला संसार, देवाने भक्त तुझा नाही विचार. महाराजांनी उभी सांगाव, ते वर्तत दिसती देही परी देहीना माझ्या ठाई, देवी मी तयाचे हृदय समग्र असे. महाराजांनी चिंतन करावं नव्हतं. महाराजांना बाहेरी नामाची चांतरे वाचोली आत्वटू वस्तू विचारे मी तेची ते. संत जीवन देवाला सोडून नाही, पण मंडळी त्या देवापेक्षा संत जीवन मानवी जीवनात अति महत्वाचं. किती महत्वाचं. एका पारड्यात देव आहे, एका पारड्यात संत आहे. तुमचं नाव काय बाबा? रामराव बाबा. तुम्ही माणसानं तुम्हाला कोण माग लागला? मला बोलल्याशिवाय कीर्तन करता येत नाही. आणि तुम्ही असे गच बसू नका माती लाल्यासारखे, मोकळे बसा. देव महत्वाचा का संत महत्वाचे? बापू सुधरायले का नाही? संत महत्वाचे, संत महत्वाचे आणि देव दोन्ही पैकी एकच सांगा. संत महत्वाचे, संत महत्वाचे. देव देव केल्याशिवाय देतो. हा देव केल्याशिवाय विठाला विठाला. बरोबर आहे, पण देवापेक्षा संत जीवन महत्वाचे. तुम्ही गाथ्याचं चिंतन करा. तुकाराम महाराजांनी ठामपणानं निश्चय केला, करिता देवार्चना करा आले संत जना, देव सारावे परते संत पूजावे आरते. करिता देवार्चना करा आले देव सारावे परते. देव सारावे परते संत पूजावे आरती. देव सारावे परते संत म्हणण्याची लोक असते, सवय नसल्यामुळे जरा सावड जाते. काय हरकत नाही. महाराजांनी निर्णय दिला, अरे तुमच्या घरात न जाणो
योग्याला दुर्लभ असणारा परमात्मा तुमच्या घरात आला. महाराज म्हणले त्याला बाजूला कर. करिता देवार्चन घराले संतजन, देव सारावे परते संत पूजावी आरती. अति महत्वाचा भाग आहे. आणि शेवाळी महाराज हे भल्या भल्याला कळत नाही. आज संतापेक्षा देवाला किंमत देतात. हे आताच नाही, हे मोठमोठ्याला कळत नाही. उद्धवराव दासोपंत स्वामी नावाचे एक मोठे माणसं होऊन गेले. दासोपंत स्वामी, दासोपंत स्वामी आळंदीचे नाही, अंबाजोगाईचे दासोपंत स्वामी. दत्तात्रयाचा साक्षात्कार कोणाचा? तुम्ही मुके आहेत का? आम्हाला असं बोला ना. दत्तात्रयाचा साक्षात्कार कोणाला? दासोपंताला. दत्तात्रय प्रभू त्याच्या सानिध्यात राहायचे, दासोपंताच्या. आणि एक दिवस पैठण गावात मीटिंग झाली. म्हणले महाराज दासोपंत स्वामीचं प्रवचन आपल्या पैठण गावात घ्या. आणि त्या टायमाला महाराज लोक कमी असायचे. त्या टायमाला महाराज लोक कमी. प्रवचन करणारे दासोपंत स्वामी, कीर्तन करणारे एकनाथ महाराज. त्या टायमाला महाराज लोकच कमी होते ना. आता या परिसरात जुन्या, आता आमच्या काळात महाराज लोक कसे होते? कमीच होते ना. दस्तापूरचे मारुती महाराज, केळाचे नतो बाबा, वालूरचे बापूसाहेब, मानवतचे संभादादा, हे माणसं कसे होते? कमी होते. आता आता तर दगडाखाली महाराज झाला. आणि दगडाखाली कोण म्हणलं इथं वजन्या. आता महाराज लोक काही कमी नाही, कोणी कीर्तन करायला. पहिल्या काळात महाराज लोक कमी असायचे. दासोपंत स्वामीचं प्रवचन घ्यायचं तर नाथ महाराज अंबाजोगाईला आले आणि दासोपंताचे सेवक दारात होते. नाथानं सांगितलं, अरे जा स्वामीला सांगा पैठणचे एकनाथ आले. सेवक स्वामीकडे गेले तर स्वामीची पूजा चालू होती दत्तात्रयाची. सेवकानं निरोप दिला, स्वामीजी कोणीतरी पैठणचे एकनाथ आले. स्वामीजी म्हणले, जा त्या एकनाथाला म्हणाव दारात बसा, माझी देवाची पूजा चालू आहे. सांगा असा कोण माणूस आहे की दारात बसणारा? एखादा आपल्या गावचा जर गेला आणि महाराजांना जर दारात बसवला तर घ्या सांगा तुम्ही तारीख त्याची. तुम्ही म्हणसाल त्याचा बाप, कोण म्हणलं तिसरा. तुम्ही तारीख घ्यायची नाही. पण संत जीवनाची हीच क्रांती. नाथ महाराज तिथंच बसले. दत्तात्रयाची पूजा झाली आणि पूजा आटोपून स्वामी दारात आले. नाथ उभे राहिले, हात जोडून उभे राहिले. आणि काय जी तिथी असेल, पहिले कार्यक्रम तिथीवर असायचे, ते आता तारखेवर आले. तिथ्यावरच आहे पण तारखी सांगावं लागतात महाराज लोकांना. हे आजकाल नवीन महाराज लोकांना तिथ्या कळत नाही. तुम्हाला परीक्षा घ्यायची तर एखाद्या महाराजाला विचारा, चैत्र शुद्ध नवमीची तारीख रिकामी आहे का म्हणून. फाल्गुन वद्य द्वितीया, फाल्गुन वद्य द्वादशी, अशा तारखी तुम्ही नवीन महाराजाला फोनवर विचारा. तो म्हणतो इंग्रजी तारीख सांगा. याचं कीर्तन अमेरिकेत ठेवायला पाहिजे. मराठ्या तिथे कोणाला सुधरत काय जी तिथे असं. दासोपंत स्वामीची तिथी तो नेम घेतला. पूर्वी प्रवासाचे साधन कमी म्हणून दासोपंत स्वामी 2 दिवस अगोदरच पैठणला निघाले. उद्याच प्रवचन म्हणताना दासोपंत स्वामी आजच आले. त्या दिवशी रात्री नाथाचं कीर्तन रंगात आलं. अभंग बोलता, अभंग बोलता, रंग कीर्तनी भरला, रंग कीर्तनी भरला. अभंग बोलता. नाथाचं कीर्तन रंगात आलं. आणि त्या टायमाला दासोपंत स्वामी माणसं तुडवतच पुढे आले.
जसे दासोपंत स्वामी पुढे आले, चोपदारांना अशी काठी घातली पाठीत. कोणाच्या? कोण म्हणलं? श्यामरावच्या. जोरात काठी घातली. कोणाच्या पाठीत? दासोपंताच्या. रामराव बाबा, दासोपंताच्या पाठीत काठी का आणली याच कारण कळालं का ऐकणाऱ्याला? कारण कीर्तनाची शिस्त आहे, कीर्तनाची मर्यादा आहे. नाथानं काही केलं नाही हो, पण नाथाच्या मागे असा चौकदार उभा होता, त्याच्या हातात काठी होती. काठी पाहिजे काय? उद्या काठी आणि आज नका. अशी काठी घातली पाठीत, पण का घातली पाठीत काठी हे कोणाला माहिती? कारण कीर्तनाची शिस्त आहे. आज मूर्ख लोकांना कीर्तनाचा बाजार केला, नेमाचा बाजार केला, पण कीर्तन हे शिस्तीचं असत. दासोपंत स्वामीचं काय चुकलो? काही नाही, फक्त कीर्तन सुरू झालं होतं आणि मागून ते माणसं तुडवत आले, नाथाच्या पाया पडले. हा कीर्तनाचा नियम. एकदा त्या कीर्तनकाराच्या गळ्यात विना पडला की चोपदारानं केवढा गावचा ग्रामपंचायतचा सदस्य नाही तर देशाचा पंतप्रधान कोणी जरी कीर्तनात आला तर चोपदारानं त्याला पाया पडू द्यायचं नाही. पण आता नियम सांगा, हे लोक जातील उठवून बसशीन एकटाच बोंबलत. त्याच्यापेक्षा कोणी कधी या, कधी पाया पडा, आमचे पाय तोडून. लोकाला नियमाची काही गरज राहिली काय नाही. काठीच घातली पाठीत. चोपदाराची ताकद फार श्रेष्ठ ताकद आहे. कीर्तन या माध्यमातला चोपदार सर्वात श्रेष्ठ आहे. आज आता चोपदाराची किंमत कमी झाली ती गोष्ट वेगळी. गावोगाव तो चोपदार विणे घेऊनच नाचायले. गावगाव चोपदार विणे घेऊन नाचायले. चोपदारानं कीर्तनात शिस्त ठेवली पाहिजे. तुम्हाला चोपदाराचा जर अधिकार बघायचा ना, ताळंबीच्या यात्रेला आल्यानंतर माऊलीच्या तळावर फक्त एका चोपदारानं काठीवर करा, लाखो टाळकरी शांत बसतो. कोणाच्या काठीवर? मुंगीपर्यंत एका चोपदाराच्या शांत समाज होतो. ही चोपदाराची ताकद. आणि नाथाच्या कीर्तनात स्वामी आली की चोपदारानं काठी घातली पाठी. आता ते निर्भीडपणा आता नाही राहिला. कारण आता भजनाईनं, महाराजाईनं, पकवाजाईनं, चोपदाराईनं सोडूनच दिली. काय कोण म्हणलं बायको? आता सगळं सोडून दिले, सगळं नेमभटपणा झाला. कोणी कधी या काही करा. पण पूर्वीचे महाराज लोक, मी असंच परंपरेनं ऐकलं, रंगनाथ गुरुजीचं प्रवचन सुरू झालं आणि मोठ्या घरची बाई प्रवचनाला आली, पण उशिरा आली. ती पुढे येऊ लागली पाया पडायला. तर गुरुजी म्हणले, राणी नाही का? तर गुरुजी तिला म्हणले, हे मसड बस खाली. म्हणा बरे खऱ्या बाईला मसड पोत्यात घालून भेजून तर हानी. काही म्हणता येत, पण कीर्तनाची शिस्त सांभाळा. कीर्तन गावात कीर्तन व्हायला म्हणजे उपकार झाला का? पुण्य करता होय पाप. पण सगळं काम शिस्तीत पाहिजे तर पुण्य. शिस्त मोडली तर योग्य नाही. काठी घातली पाठी. हे मी एवढी कथा सांगितली का? दासोपंतानं वरी बघितलं. निळा मने देव राबे त्यांचे घरी, दत्त चोपदारी करी तशी. अंबाजोगाई गावात ज्या दासोपंतानं नाथ मार्गाला कमीपणा दिला आणि दत्तात्रयाला श्रेष्ठपणा दिला होता, तो दत्त प्रभू नाथाच्या कीर्तनात चोपदार झाली. सांगा रामरावजी, देव मोठा का संत मोठे? संत मोठे. आणि तेच संत जीवन मानवी जीवनात महत्वाचा ही का?
हरपली आपण पे पावे, ते संता ते पाहता दिवसावे, म्हणून वानावे ऐकावी तीची सदा, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. ही संत जीवनाचा फायदा आहे. महाराज तुम्ही संत जीवनाचा फायदा सांगता, पण ते संत भेटल्यावर फायदा का न भेटल्यावर फायदा? भेटल्यावर फायदा. भेटतात का ते संत? चंद्रामृत सुखी सेववेल, आस्ता जाता रवी धरवेल, बाह्य हेळा सागर तरवेल, तरी त्या साधूची न होई भेटीगा, कैसियाने भेटते ते साधू, ऐसे कैसियाने भेटते ते साधू. अहो संत जीवन भेटल्यावर फायदा आहे, नाही भेटल्यावर काय फायदा होईल? मग भेट होईल का नाही? नाथांचं चिंतन आहे. नाथ महाराज म्हणतात भेटीच्या बाबतीत अशक्य कोटीतील काही गोष्टी शक्य होतील. चंद्रामृत सुखे शेववीर. आता हे जे आपण गावाची पट्टी करून जे दूध पितो का नाही कोजागिरीला, तर त्याच्यात चंद्राचं अमृत पडत असते म्हणतात. अजून काय माझ्या धोरणात पडलं नाही, पण एका टायमाला पडेल. आस्ता जाता रवी धरवेल, सूर्याला थांबवता येईल. बाह्य हेळा सागर तरवेल, वीर सावरकरासारखा समुद्र तरुण जाईल. पण तरी त्या साधूची न होई भेटीगा, ऐसे कैसे याने भेटती ते साधू. सांगा ते लक्षणाचे साधू कशाने भेटतील? कोणत्याच संतांना उत्तर दिलं नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगासारखाच अभंग लिहिला. महाराज म्हणले भल्या माणसा संत भेटतील, पण आपल्या अंतःकरणाच्या वृत्तीची तयारी असावी लागते, तेव्हा ते संत भेटत असतात. आपली स्वजीवनाची तयारी असावी लागते, तेव्हा संत जीवन आपल्याला आपोआप भेटत. आपोआप. मग काय तयारी पाहिजे? भजनी मंडळ तयारी काय पाहिजे? संत भेटायला आपोआप अंतःकरणाची शुद्धता. पण प्रमाण ते संन्यासी झालं. चिंतन काय चालले त्याच्याकडे लक्ष द्या, आरबळू नका. मन बुद्धी काया वाचा शुद्ध करी, रूपे देखोनी सर्वत्र नमस्कारी. लघुत्व सर्व भावे अंगीकारी, सांडे मांडे मितो पण ऐशी थोरी री. ऐसे ऐसे याने भेटती ते साधू. मन बुद्धी काया वाचा शुद्ध पाहिजे. सर्व जगतात सर्वम खलविदम ब्रह्म ही अवस्था पाहिजे. लघुत्व सर्व भावे अंगीकारी, लहानपणा पाहिजे. सांडी मांडी मितू पण आईशी थोरी रे. जो तुमचा मोठेपणा आहे तो सांडावा लागतो. माणसाला सर्व जमल पण मोठेपणा सांडता येत आहे तरी काय? तुमच्याकडे एकच वटा, एकच शिळीचा खुटा, त्याचा दिमाग मोठा. ते अख्ख्या मंगरूळ मध्ये बोलू देत नाही. पण सांडी मांडी मितू पण आईशी थोरी रे. अर्थ
काम चाड नाही चित्ता माना मान मोहमाया मिथ्या वर्ते समाधानी जाणूनी नेनता साधू भेट देते तया अवचितारे. सांगा तुकाराम महाराज गुरुकडे गेले होते का गुरुच तुकाराम महाराजाकडे आले? गुरु कोणाकडे आले? तुकाराम महाराजाकडे. पण कधी जोपर्यंत तयारी झाली नाही, एकदा का शिष्याची तयारी झाली ते श्री गुरु आपोआप येत असतात. येवनी गुरुनाथे माथा ठेविला करू. शब्द येऊनी, शिष्य जाऊनी नाही. शब्द बारकाईने ऐकले पाहिजे. येऊनी सापडवेले वाटे जाता रंगा स्नाना मस्तकी तो जाना. माझ्या चिंतनाचा मुद्दा एक आहे की जोपर्यंत आपली तयारी होत नाही तोपर्यंत साधू जीवन आपल्या जीवनात येत नाही. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. बहु अवघड आहे संत भेटी. संत भेटी परि जग जेठी करुणा तेरी. परि जग जेठी करुणा तेरी. पर जग जेठी करुणा तेरी. पर जग जेठी करुणा तेरी. बहु अवघड असे संत भेटी. ते संत भेट अवघड आहे. महाराजांनी कीर्तनात श्लोक म्हणायचा नव्हतो. महाराजांना दुर्लभम त्रेमे वैत देवानुग्रहेतुकम मनुष्यत्वम मोक्षत्वम महापुरुष संशयः. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभ. महात्मा दुर्लभ असतो. काय महात्मा कसा असतो? दुर्लभ असतो. महात्मा कीर्तन करतो उद्धवराव, पण कीर्तन करणारा महात्मा नसतो. विठ्ठल मग संत भेट अशक्य, अवघड आहे, दुर्लभ आहे. आणि ते जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मानवी जीवन परिपूर्णतेला प्राप्त होत नाही. महाराज मग ते संत जीवन आम्हाला भेटणार नाही का? भेटल. त्याकरिता पुण्य नावाची संकल्पना आहे. संत भेटीला संकल्पना कशाची? आता संत हे साध्य आणि साधन पुण्य. रामरावजी तुम्ही तुमचं दुखायला काही जोऱ्यावर कसं बोलता? इथं का बोल ना? मला अशी गज बसलेली आवडत नाहीत बरं का. पुन्हा फोनच उचलायचं नाही उधरव मी. संत कोण आहेत? साध्य आणि पुण्य हे साधन आहे. साधनाच्या मार्फत, साधनाच्या माध्यमातून साध्य प्राप्त होत असते. संत भेट आजच्या चिंतनाचा विषय, पण त्याच्याकरिता पुण्य नावाची संकल्पना आहे. मग आता ऐका, अभंगाचं चरण मोठ्या गमतीचे. अभंगाच्या सुरुवातीला प्रश्नार्थक चिन्ह आहे कोण या शब्दानं. एक माझा हवामान खात्याचा अंदाज पंजाब डक गुगडी धामणगाव कोण हा शब्द प्रश्नार्थक चिन्ह आहे. हे असंच असेल म्हणून काय कोण, जिथं जिथं कोण शब्द आला तिथं तिथं प्रश्न असेल. अरे साधू भेटी करिता पुण्य असावं लागतं, पण किती पुण्य असावं लागतं? प्रमाण सर्वांच्या पाठ आहेत, पण कोणत्याच प्रमाणात गणित नाही. गणित नाही त्याच्यात, पण मला गणिताचं प्रमाण पाहिजे. मला अभंगाची संगती लावायची. लक्ष द्या, सुरुवातीचा शब्द कोण आहे आणि तो प्रश्न आहे.
मग साधू भेटीसाठी किती पुण्य लागतं, कोणतं लागतं हे कोणत्याच प्रमाणात गणित नाही. म्हणून कोण शब्दाची निवड आहे. तुम्हाला तिथपर्यंत मी नेतो. आता तुमच्या भागात फिरते ज्ञानेश्वरीचे पारायण होतात, भाग्यवान आहेत. ज्ञानेश्वरीचं चिंतन गोड आहे. ज्ञानेश्वर महाराजाकडे काही माणसं गेले, म्हणले महाराज आम्हाला इंद्र व्हायचे. इंद्र काय व्हायचं रामरावजी? उंद्र नाही, इंद्र. म्हणजे होसान ना, इंद्र होसान. म्हणजे काय लागते? काही नाही. लक्ष देऊन ऐका बरं. 100 यज्ञाचं पुण्य तुमच्या गाठीला, तुमच्या पदरात असावं लागतं. तेव्हा कोण होता? इंद्र होता. शतमक संपत्ती स्वर्गीची या. 100 हा आकडा आहे. 100 यज्ञ हे गणित आहे. 100 यज्ञाचं पुण्य पदरात असलं की इंद्र होतो. काही लोक म्हणले आम्हाला ब्रह्मदेव व्हायचं. ब्रह्मदेव काय व्हायचं? ब्रह्मदेव. म्हणजे मग त्याला गणित आहे. 100 ब्राह्मणाचे जन्म घ्यायचे. कोणाचे? ब्राह्मणाचे. बाभनाचे नाही. ब्राह्मण वेगळा आणि बाभन. तिथल्या गुरुचं भागवत झालं आमच्या जिंतूरला. ते गेले, काय नाव त्याचं? पद्माकर गुरु. त्याला ब्राह्मण म्हणा. हे धाब्यावर जेवणारे बाभन. यायचं काय नाही. रावराव आवराव. ते माणसं कशी निष्कलंकित होते. देगलूरकर महाराज ही मंडळी ब्राह्मण मंडळी. तशा ब्राह्मणाचे 100 जन्म घ्यायचे. का शत एक जन्मा जन्मोने ब्रह्म कर्मा करी तोची ब्रह्म आणुनोही. 100 ब्राह्मणाचे जन्म घेऊन ब्रह्म कर्म करून ब्रह्मदेव होता येतं. ऐका, इंद्र व्हायचं तर काय लागतंय? 100 यज्ञाचं पुण्य लागतं. ब्रह्मदेव व्हायचं तर काय लागतंय? 100 ब्राह्मणाच्या जन्माचं पुण्य लागतं. मग सांगा, संत भेटीला कोणतं पुण्य, किती पुण्य लागतं? गणितच नाही. म्हणून ते तुकाराम महाराज प्रश्न करतात.
संत भेट महत्वाची आहे, पण त्या संत भेटीकरिता पुण्य लागतं. पुण्य नावाची संकल्पना आहे, पण किती